झाला का चारा काढून? एक रोज आणलंय, एक राहिले आणायचं. मी तेच म्हणलं मग आवरलंय. संध्याकाळी आतमध्ये आणायचं, सकाळचं तोडून ठेवलंय तिथं हा ना, वावरात. आणि आता हा संध्याकाळच्या पुरती लावून ठेवू राहिलो. तेच म्हणलं पटापट आवरू, परत आपल्याला संगमनेरला जायचंय ना. अजून एक रोज आणायचं. हा, पटापट आवरू, संगमनेरला जायचं ना. हा ना. दिदेश टायमिंग पर्यंत सगळं काम आवरलं पाहिजे. हळूच पडन. आतमध्ये टाकी ती कवड्या. हाय, पाणी आण निघालं प्यायला. लगेच आले घेऊन. वाटतं भारी दिसायला लागला बरं का, पण आता जरा पुढं जरा पाणी आणलं. सकाळी एक जण म्हणत होतं वट्टा लयच उंच झाला. तर त्यांना काय माहिती, आपल्याला आहे का ईदवर भर करायची आहे. त्या पायरीपर्यंत नाही नाही, ईदवर निम्म एवढी भर करायची, मुरुम टाकायचं आहे. त्याच्यानंतर या पायरीच्या लेवलला ब्लॉक बसवायचे. म्हणजे किती होणार आहे, एवढं उचलून येणार आहे. हा, मग वट्टा राहिला किती, एवढं राहिला. आणि आता जर तो कमी आता घेतला जर कमी असता, केला असता तर तो डायरेक्ट ब्लॉक टाकायला गेला का तो जमीन लेवल निघून जाईल. वट्टा वाटला नसता ना ग. आज म्हणजे जोपर्यंत ब्लॉक बसवीत नाही ना, तोपर्यंत थोडा उंचच वाटणार आहे. आपण काय करू आता, ब्लॉक बसवायच्या आधी ना थोडा टाइम भेटला 4-8 दिवसांनी. पण एक पूजा हा याच लेवलला बसवायच्या, हा एवढी बसून घ्यायची. हा, या लेवलला तिथवर भारी वाटण जरसं मस्त एकदम. मग काय, आणि इथं एवढे झाडं लावून घ्यायची. आता एवढं 4-8 दिवसांनी आपल्याला वेळ भेटला का झाडं लावायला तयार करून घेऊ आपण. ते हे लावून विटा लावून मस्त. मंडळी, आम्ही निघालोय संगमनेरला जाण्यासाठी. कारण तुरू बाळाला काय घ्यायचंय ग? कशी सायकल घ्यायची आहे. आणि आम्ही आमच्या इकडे शेताच्या कोपऱ्यावरती येऊन उभा राहिलोय. कारण शिवांश मागं लागत होता. तृप्तीश बाप्पा त्याला चक्कर मारून आले. लागला ना आधी उतरत नव्हता म्हणून तिला दुसऱ्या गाडीवर घेतला ना आणि चक्कर मारायला. असा आणला ना, असा आणला त्याला. न्यायला काही नाही, तो 10,000च्या गाडीत बसला ना, तिथं लोळत लागला तर घ्या ना. तेवढं काम त्याचं लय अवघड गाडी आहे. पडेल ती गाडी टिकती नाही, काहीच नाही. शिवांशला जर एका दुकानात न्यायचं म्हणलं ना, तो इतका हट्टी झालेला आहे सध्या का बस. नाही रे भाऊ, न्यानं सौ घालून घ्या नाही स्वतःची. आम्ही ना त्याला असंच एकदा लोणीला घेऊन गेलो होतो. एवढीशी गाडी घ्यायची होती. शिवांशने इतकं कव्हर केलं. एवढीशीच गाडी होती, 250 रुपयाची गाडी होती. ती गाडी घेतली आणि घरी आल्यावर त्याने 2 दिवस पण ती टिकवली नाही. तिचे सगळे पार्ट फोडून तोडून वेगळे केले. नाही त्याला. तृप्तीश बाप्पा डायरेक्ट हातच जोडीत बस. आणि त्यावेळेस मी त्यांना म्हणत होते की ना आपण शिवांशला घरी ठेवू, तर मला म्हणले नाही रे म्हणे, लेकराला घरी ठेवून जातो आपण दरवेळेस, त्याला फिरायला नेऊ. एकदाच नेलं तर परत त्यांनी इच्छाच नाही ठेवली परत त्याला सोबत घेऊन जायची. तर चला आता घेऊन चला. मी तुरुबाळा चालले दिवसाचं चाललेलं होतं की आम्हाला सध्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय झालाय माहिती का, बरेचसे पालक काय करते, आम्ही जे दिवस काढले तसे दिवस आमच्या पोरांवर नको, ही लय मोठी समज चुकीची. त्याच्यामुळं पोरं लय हट्टी होत चालले. डेंजर. आमच्या शिवांश लय हट्टी झालेला आहे तरी पण म्हणजे आम्हाला पहिले वाटायचे जे दिवस आपण काढले ते दिवस आपल्या पोरांवर नाही आले पाहिजे, पण नाही, ते लय लाड केला का ती लाड होतो. धाक पण पाहिजे. आता हे आमच्या लय दिवसाचं चाललं होतं का नाही, मला सायकल घ्यायची आहे. 2-3 महिन्यापासून गाणं नाचत आहे आमचं. मग आता दुधाचा पगार झालाय, 2-3 दिवस झाले चाललं होतं. तर म्हटलं चला आज जाऊ. आता आली शाळेतून दुपारून, आहे की नाही. चलो आता रस्त्याला हिवट नाही, नीट डोक्याला ऊन लागते, ऊन वाटले. मंडळी, आम्ही संगमनेरला जाता रस्त्याला थांबलोय. कोणतीचा घाट उतरून आल्यानंतर निजामेश्वर कमानीच्या अलीकडच आहे. तर एकदम मस्त असा चविष्ट रस आहे का, लिंबू आणि त्याच्यात अजून एक म्हणजे ना पायनॅपल ऍड केलेलं आहे. तर इतकी भारी टेस्ट आहे ना, नक्की एकदा भेट द्या तुम्ही. रसाचं दुकान आपल्या आजूबाजूचं आहे का. नमस्कार करा आपल्या मंडळीला. खरंच एकदम मस्त थंडगार आणि घरच्या ऊसाचा आहे रस. आई दादा, वातावरण पण एकदम मस्त थंडगार आहे बरं का. फक्त अजून एक काय करा माहिती का, मस्त झोके बिके बसून घ्या. इकडे झाडले भारी लिंबाचं, इकडं पण 1-2 झोके बसून घ्या. एकच नंबर होती. झोके खेळता रस्त्यात गावाला मग काय रस्त्यात वातावरण थंडगार वातावरणाचा आनंद पण घेता येईल उन्हात. ओके. ए झाली का फायनल? हा झाली भाऊ. ठीक आहे. अशी स्केटिंग सारखंच आहे. एक पाय ठेवायचा ना, असं पळायचं. म्हणलं होतं स्केटिंगचं एक चप्पल घाल आणि त्याला वरती असं दांडुका लावलं तरी होऊन जाईल. एकच पायात घालून पळायचं. ती नाही म्हणती वेडिंग वाले कोण स्केटिंगला दांडुका लावून आणायचं होतं ना. मग काय आहे का नाही काय आवडतं भाऊ पोरांना खेळायला. तर म्हणलं आता जाऊन द्यायला दिवसाचा नाच चाललाय.
नाद चाललाय तिचा का नाही का आपल्याला काहीतरी घ्यायचंय मला काहीतरी खेळायला घ्या बरं यात्रेत नेलं तर यात्रेत तिच्या जोगे खेळणे राहत नाही तिथंच खेळ गेली मग तिने आता हे माझ्या जोगे खेळणे 3 महिने झाले तशी मागा लागली म्हणलं चला आता काय नादच पुरा करायचं म्हणलं आहे ना का बाई 3 महिन्याची बाई भाजायची मिळायची नाही हा 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 दादाची बारकी गाडी दिवशी ही गाडी आता दादाची मागित घरी जमती का बोलवायची कशी ही काय अशी काय आवडम भो काय काय खेळली का ते आपल्या टायमाला होतं काच ते आपण लहान होतो आपल्याला घेतलंय नसतं कोणा आपल्या वेळेस होते विट्टी दांडू गोट्या आणि आंब्याच्या कोया खेळायच्या काय होतं आपल्या वेळेस आंब्याच्या कोया गोट्या विट्टी दांडू हा ना आणि ते माचीचे पत्ते बनवायचे आणि ते खेळायचे हा ना आता एकशे एक खेळणे आले का हो? मग आता लगेच इकडे जर लक्ष केलं हा. सकाळचे गिरायक येत कस्टमर हे पसंत पडलं तर लगेच इकडे खेळण्याकडे हे लागतं सायकल घेतली हा. आता हे घ्यायचं ते घ्यायचं असं आहे नाही नाही आमचं ऑनलाईन जमाना नाही भयान झाला आमचं घरून ठरून येईल राहतं एकच खेळणे घ्यायचं युट्यूब वरती पाहायचं ते चॉईस करायचं आणि घ्यायला यायचं आणि कसं आहे सध्या आता कम्प्युटर युग झालेलं आहे त्याच्यामुळे फास्ट झालेलं आहे भारी ना आता खुश का आता सगळे पाणी पाणी झाले पाहिजे चला काय ग खायला वली वेळ खायची आहे ना आखी संपवशील का हा हा हा